तुम्हाला जर तुमच्या बाळाला झटपट पण तितकीच हेल्दी अशी काहीतरी रेसिपी बनवून द्यायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. सो हाय, मी स्नेहल आणि ही माझी मुलगी आरविका अँड वेलकम टू एपिसोड 4 ऑफ मी आरूसाठी काय काय बनवते. सो ही एकदम पटकन बनणारी रेसिपी आहे. 5 ते 10 मिनिटांमध्ये मॅक्झिमम रेडी होते. सो त्यासाठी आता मी एका पॅनमध्ये घेत आहे थोडंसं तूप आणि त्यामध्ये आपल्याला नाचणीचं जे पीठ आहे आपल्याकडे ते छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तुपामध्ये खरपूस वास येईपर्यंत त्याचा. ह्या रेसिपीला ॲक्च्युली वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने बोलवलं जातं. कोणी याला नाचणीची पेज, कोणी नाचणीची खीर किंवा कोणी नाचणीचं सत्व म्हणतात. तर तुमच्या इथे याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. 2 ते 3 मिनिटे छान असं परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी. सो 2 चमचे जर तुम्ही नाचणीचं पीठ घेतलं असेल तर त्याला मी इथे अर्धा ग्लास पाणी वापरत आहे. थोडं प्रमाणापेक्षा जास्तच पाणी ठेवायचं आहे म्हणजे ते छान असं आपल्याला पाणी आटेपर्यंत ही पेज शिजवता येते. नाहीतर मग पेज कच्ची राहून बाळाचे पोट दुखायचे चान्सेस असतात. इथे आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे थोडीशी साखर आणि चवीपुरती वेलची पावडर. वेलची पावडर ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप देखील करू शकता. साखरच्या ऐवजी गूळ वापरला तरी पण चालेल. मी ओकेजनली साखर, ओकेजनली गूळ असं वापरते. आणि याला आता आपल्याला घट्ट होईपर्यंत असं छान असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली मॅनेज करू शकता. माझ्या बाळाला अशी कन्सिस्टन्सी लागते, सो मी त्याला असं ठेवलं. चलो दॅट्स इट. झाली आपली नाचणीची पेज रेडी. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.